महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा। उल्हासनगर जवळील आशळेपाडा परिसरात कौटुंबिक वादातून 3 जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। यात आई, मुलगा आणि मुलगी गंभीररित्या जखमी झाले आहेत। सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। पुष्पा उज्जैनकर आणि त्याचे पती कैलास उज्जैनकर हे काही कारणास्तव विलप्त राहतात। त्यांच्यात अनेक वर्षापासून कौटुंबिक वाद आहेत। याच रागातून 2 दिवसापूर्वी कैलास यांच्या घरच्यांनी पुष्पा यांना व्हॉट्सअपवर धमकी आणि शिवीगाळ केली होती। आज सकाळी रस्त्याने जात असताना कैलास उज्जैनकर आणि त्याच्या साथीदारांनी पत्नी, मुलगा आणि मुलगी या 3 जणांवर हल्ला केला। सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान वारंवार पतीकडून मारहाण होत असून पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप पुष्पा उज्जैनकर यांनी केलाय। आता या प्रकरणी विठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे। तर माझ्या मिस्टर माझी नणंद मला धमक्या देत होते, घाण शिव्या घालत होते फोनवर। मी काल संध्याकाळी पोलीस चौकीला गेली, त्यांना तक्रार नोंदवली। त्यांनी माझी तक्रार काही घेतली नाही। त्यांनी मला NCचा पेपर देऊन रिटर्न केला। मी मोठ्या सरांना भेटली, 16 नंबरच्या सरांना। त्यांना मी म्हणले माझ्या जीवाला धोका आहे सर, काहीतरी करा, त्यांना बोलवा किंवा त्यांना घ्यायला जा। त्यांना एक फोन केला, ते बोलले तुम्ही जा, ते कामावून आले का येतील, ते येतील तर आम्ही तुम्हाला फोन करतो। ते काही आले नाही, ते काही गेले नाही। यांनी मला काही बोलवलं नाही। सकाळी मी आणि मुलगी जात होती, माझ्या मिस्टरांनी आम्हाला दोघांना पकडलं, त्यांच्याच घराजवळ खेचत त्याला मागून दांडा मारला आणि त्यांच्या बहिणीला भाषणला बोलून माझ्या मुलीला मारलं। माझ्या मुलाला त्यांनी येऊन ब्लेड मारले, माझ्या बहिणीला ब्लेड मारले। माझ्या बहिणीला माहिती पडलं लोक मारताय तिकडं, ती आली, तिला माझ्या मिस्टरांनी ब्लेड मारलं। माझ्या नंदेने 4 लाद्या माझ्या डोक्यात टाकल्या। माझ्या भाषांनी मी मुलीला सोडायला जायची तर मला मागून मारायचे, मुलगी मला सोडायला यायची तर त्या मुलीला मागून मारायच्या। माझ्या घरामध्ये माझे लेकरं, मी सर्व जखमी आहे। सरी चुक आज 10:30, 11, 11:30ची मला इतकं लागल्यावर त्यांनी डोकं वगैरे स्वतः फोडून घेतलं आणि माझ्या पहिले चौकीला गेले आणि माझं हे इतकं रक्त टपकत होतं, मला चालता येत नव्हतं। मला जायला मग तरी ते मला तिथं बोलवता। मी म्हणते सर मला डोळ्याने दिसतसुद्धा नाही आहे, तुम्ही मला बोलवता कसे? माझ्या मुलांनीच थोडं बोललं, थोडक्यामध्ये निपटलं। तरी ते म्हणताय नाही हे आलेले तर तुम्ही या रे। मी पण आली होती, मी घटना व्हायच्या अगोदर जीव वाचवण्यासाठी आली होती, तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं नाही। माझी मागणी महिलांना न्याय मिळावा, महिलांना न्याय मिळत नाही म्हणून महिलांसोबत आज असं होतंय। लोक म्हणतात तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।